आणि यानंतरची बातमी रायगडमधून गणेशोत्सवाच्या तोंडावर तात्पुरती खड्डेबाजी करण्यात झालेली आहे। मात्र तब्बल 15 वर्षांपासून हा महामार्ग रखडून आहे। तात्पुरत्या उपायांनी आता गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चाकरमान्यांचं खड्ड्यांचं विघ्न दूर कधी होणार याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागलंय। कोकणातले मंत्री पुढाकार करतायत का, घेतायत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण चाकरमान्यांना आता या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतोय, त्यामुळे आता चाकरमान्यांच्या समस्यांकडे राजकारण्यांनी लक्ष देण्याची वेळ आता सध्या आल्याचं बोललं जात आहे। दरम्यान रस्त्यांच्या याच कामाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। काही दिवसातच गणेश उत्सवाला सुरुवात होईल। असंख्य मुंबईकर जे आहेत ते आपापल्या गावात कोकणाकडे जाण्यास सुरुवात होईल। मात्र ज्या मार्गावरून जाणार आहेत त्या मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती नेमकी कशी आहे हे आपण पाहणार आहोत। सध्याचे हे दृश्य आपण पाहता हे मुंबई गोवा महामार्गाचे आहे आणि पूर्णपणे खड्ड्याचं स्वरूप जे आहे ते रस्त्याला आले आहे। कारण लोणेरे असेल, नागुटणे असेल आणि मग कोलाड असेल या ठिकाणी मोठमोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत। काही दिवसापूर्वी बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे सिंह भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाचा दौरा केला होता आणि गणपतीपूर्वी हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी सुसज्ज होईल असं आश्वासन जे आहे ते दिले होते। मात्र सध्याची परिस्थिती पाहता अवघ्या काही दिवसातच गणेश उत्सवाला आता सुरुवात होणार आहे। त्याआधी हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी सुसज्ज होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेश भक्तांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागेल का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। त्यामुळे आपण पाहतोय गणेशोत्सवाच्या तोंडावरती सध्या तात्पुरती का होईना डागडुजी आता रस्त्यांच्या खड्ड्यांवरती ही केली जाते। मात्र कायमस्वरूपी या खड्ड्यांपासून सुटकारा कधी मिळणार असा सुद्धा सवाल आता नागरिक विचारतात, प्रवासी विचारतात। कारण आता गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना आता या महामार्गावरती आता तात्पुरते खड्डे बुजवण्याचं काम सध्या सुरू आहे। पावसामुळे हे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचं चित्र या निमित्तानं पाहायला मिळतंय। गणेशोत्सवाच्या तोंडावरती तात्पुरती डागडुजी केली जाते। राजकारणी सुद्धा आता या सगळ्याकडे लक्ष वेधतात का, आणि जर वेधलं तर ह्या रस्त्याचा प्रश्न जो आहे तो कधी निकाली लागतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चाकरमान्यांचं खड्ड्यांचं विघ्न दूर कधी होणार हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सणासुदीच्या काळामध्ये सर्वात जास्त फटका हा प्रवाशांना बसत असतो।